तर दार्जिलिंग मध्ये आहे आणि इथं स्कूटी हायर केली होती. त्याचा फारच फायदा आहे. एकदम पॉइंटला आपण वरतीपर्यंत जाऊ शकतो. आता तुम्हाला दाखवतो जाताना तो केवढा चढ आहे, म्हणजे जाताना उतार लागेल. पण जवळपास 1 किलोमीटरचा तो चढ आहे. 1 किलोमीटर किंवा अर्धा किलोमीटर, पण फार एफर्ट लावायला लागतात. अशा ठिकाणी माझ्याकडे स्कूटर असल्यामुळे आणि बेस्ट आपल्याला फॅसिलिटी मिळते की आपण डायरेक्ट टॉपला येऊ शकतो आणि कडेकडे निघू शकतोय. जाताना ट्रॅफिक पण दाखवतो तुम्हाला आता केवढा आहे ते. ओके, चला. आपल्याला कशासाठी थांबायची गरज नाहीये. कडे कडे जायचं. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक आता इकडनं खालती जायला पण, तरी त्यानं कडेला पायवाट केल्या पण बरं आहे. आता बघ, हा हा चढ आहे. ओ माय गॉड, मस्त आता पॉइंट आणि मजा आली. फार वरती पण जायला मिळतंय त्याच्यामुळे लय भारी वाटतंय. आता हे काय कुठं अडकत नाही आपण, कडे न जाते. आईला, चला चला, लवकर चला रे बाबा, त्या मोठ्या गाड्या अडकतात. जा ना बाई. मला तरी चालू जायचं. मी पण अडकलो, हा पण अडकला. चल की दाद्या. नवीन गाडी आहे त्याच्यामुळे घाबरा लागलाय तो. असं हे असं अडकतंय आणि आपल्याला पण थांबा लागतंय. कडेनं मी गेलो असतो, मी जर पहिला गेलो असतो तर. जाते की जाते. अशी बॉम्ब होते. आता मी गेलो असतो असं सांगतात, पोचलो असतो आता बघ. तेव्हा मला पण अडकायला लागले. पण नाही तर तशी स्कूटर अडकत नाही, कडून जाते. मुद्दाम थांबलोय, म्हणजे उलटा यायचा तो आणि निघाला. चल, आपण निघालेलो आहे, गाडी सुटलेली आहे. अशा ठिकठिकाणी गाड्या अडकत असतात. आणि पण त्यांचं ते अंडरस्टँडिंग फार चांगलं. आता ह्या गाड्या कशा थांबल्यात बघा. हा जर खालती आला असता तर सगळीच अडकली असती. त्यामुळे ह्या गाड्या थांबल्यात, ते चांगलं अंडरस्टँडिंग आहे इकडं यांच्याकडं. आता मी जातोय परत होमस्टे वरती जाऊन आता आराम करणार आहे. स्कूटरवरनं आता आपले 3-4 पॉईंट झालेले आहेत. रॉक गार्डन झालं, टी इस्टेट झालं, त्यानंतर आता हे जॅपनीज बुद्धिस्ट टेम्पल झालं, त्यानंतर आता ते कुठलं तर पीस पागोड काय ते नाव आहे त्याचं, ते झालं. असं ऍक्च्युली ना, जेव्हा पण आपण ट्रॅव्हलिंग करतो तेव्हा असं निवांतपणे ट्रॅव्हलिंग करावं. घाईघाईत एक दिवस यायचं, पॉइंट बघायचे आणि पळायचं, तसलं करायचं नाही कधीच. त्यामुळे काय होतंय, तुम्हाला तो एकतर घाईमध्ये आपण काय काय केलं काहीच लक्षात येत नाही. आता मी इथं 3-4 दिवस काढलेत निवांत. सिक्कीम झाल्यानंतर दार्जिलिंगला पहिला एक दिवस रेस्ट केला मी. म्हणजे लक्झरी बघा भावाकडं. आपल्याकडं आता महाराष्ट्रात पूर्ण उन्हाळा तापलाय मे मध्ये, म्हणून मी इकडे आलोय. या कुत्र्यांची तेवढी मला भीती वाटते. ह्या गाडीचा आवाज ऐकून नाही सटक नाही येते चांगलं. मग तिकडे तापल्यामुळे मी विचार केला की बाबा आपण निवांत इथे थांबल्याला बरं. 4 दिवस माझ्या वेळ होता, त्यामुळं आता निवांत फिरायला लागलोय लक्झरी मध्ये.
काल कुठेही गेलो नाही मी. पूर्ण संडे एन्जॉय केला. तो होमस्टेचा पण व्ह्यू एक नंबर आहे. रूम मधनं पूर्ण डोंगर दिसतात. पण एक दोन दिवस आता धुकं जास्त असल्यामुळं क्लिअर विजिबिलिटी नाही आहे. अदरवाईज फार चांगला व्ह्यू आहे तिकडनं. आता ही मग हा आज तर आता हे झालं, संध्याकाळी कदाचित बाहेर पडेन मॉल रोडला फिरायला. आता स्कूटर ताब्यात घेतल्या 3 दिवसासाठी म्हटल्यावर काही विषय नाहीये. तर आता आपण मॉल रोड वगैरे फिरू शकतो. त्याच्यानंतर उद्या माझा प्लॅन आहे इकडून मेरिकला जायचा. तर मिरिक साधारण 2 तास आहे आणि जाताना टी स्टेट, पाईन गार्डन काय काय लागते ते बघत जायचं. आणि मिरिकला जाऊन राहणार आहे. जरासा वेदर तिकडं ह्याच्यापेक्षा म्हणजे थोडं गारठा नाहीये. त्यामुळे तिकडं जाऊन राहायचं असं डोक्यात चाललंय माझ्या. आता काल इकडनं मी गेलतो त्यामुळे मला हा रस्ता लक्षात आलेला आहे. काल इकडनंच आम्ही एक दोन वेळा आपण त्या रस्त्यानं पास झालो ना तर रस्ता लक्षात येतोय. नाहीतर मग ते मॅप वरती लावा, नाहीतर मी काय करतो सगळ्यात बेस्ट, मॅप लावायचा आणि कानात हेडफोन मध्ये ते डायरेक्शन ऐकतात. पण इथले डोंगरातले डायरेक्शन असे असतात की नाही, तो तुम्हाला टर्न गावणारच नाही. पोरं शाळेवरनं आलेली आहेत. इकडची शाळा मे मध्ये बंद नसते काय. इकडची शाळा नोव्हेंबर डिसेंबर जेव्हा लई गारठा असतोय तेव्हा बंद असत्या, असं मला इकडच्या माणसांचं. सॉरी, ते सिक्कीमला होतं, गंगटोकला होतं. तिकडचं मला माहित नाही, पण शाळा तरी अजून चालू दिसते, शाळा कॉलेज. हम्म. छान आहे. इकडे एक आपल्याला नुसतं आहे तर इथं आपण घेऊ शकलो असतो, पण इथं लई महाग आहे हे. मेन एरियामध्ये लई कलकलाट आहे. तिकडे खालती गेलं की नाही निवांतपणा आहे. एक तर झोप चांगली लागत्या रात्रभर. नाहीतर इतर उजेड हा 5लाच होतोय. त्यामुळं आपण असं काय आहे बा, असे थांबा लागते दुसऱ्या गाडीसाठी. इव्हन स्कूटर पण असं तुम्ही घालू शकत नाही कडेने. त्यामुळे इकडच्या माणसांची अंडरस्टँडिंग फारच चांगली आहे. इव्हन स्कूटरला जर जागा असली तर देतात कडेला जाऊन ओव्हरटेक करायला. रस्ता मोठा असला तर मगाशी मी कॅमेरा लावला नव्हता, नाही तर मगाशी मस्त मी कडे न गेलो होतो. गाडी इनोवा मोठी असल्यामुळे बारकी असली सात सात जाते कडेकडेला. पण तरी व्हीआयपी दिसते. असा सगळा हा रस्ता आहे. तर इकडनं आता मला हा रस्ता माहिती होता म्हणून मी वळालो. तर इकडनं बाहेर पडतंय आणि डायरेक्ट माझ्या मते आपण इकडनं पण जाऊ शकतो असं मला वाटतंय. रस्ता गंडायचा. दादा, आवा आर्ट गॅलरी, आवा आर्ट गॅलरी.